माझी गाडी माझा नेता इथं आहे असं. तेव्हा आता केशवराज महाराज यांनी तर सगळ्यांचाच मार्ग सुकर केलेला आहे. ते आमच्या बरोबरच आहे पहिल्यापासून. म्हणजे त्यांनी लोकसभेलाच सांगितलं की मी तुमच्या बरोबर आहे आणि ते कायमच. ते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे मित्र, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचे मित्र. नमस्कार. आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर सादर करीत आहे आपल्या युट्यूबवर माझी गाडी माझा नेता. माझी गाडी माझा नेता, नेत्यांचे अंतर्मन उलगडणारा कार्यक्रम. चला राजकीय नेत्यांनो, आपल्या कार्यकर्त्यांना बोलकं करा, संपर्क करा. रत्नाकर औसेकर 98 90 39 87 88 ला संपर्क करा. आज मी आपल्याशी भेट घालण्यासाठी आणलेला आहे माकणी गावचे सरपंच आणि लातूरचे माजी नगरसेवक राहुल माकडीकर. राहुल माकडीकरांना सन्मानानं मी माझ्या गाडीत बसवत आहे. राहुलजी, चला आपण आपल्या गाडीत बसू आणि चर्चा करूया लातूरच्या राजकारणाची. बसा इकडून, पलीकडून बसा. हो पण तर मग चला मित्रांनो, आपण चर्चा करू राहुल माकडीकर यांच्यासोबत. मित्रांनो, आज माझी गाडी माझा नेता या कार्यक्रमामध्ये मी आणलेला आहे मनोज जरांगे पाटील. मराठा आंदोलन, बरोबर आहे, मराठा आरक्षण या आंदोलनातला एक सक्रिय कार्यकर्ता, माकणी गावचा सरपंच आणि लातूरचा माजी नगरसेवक राहुल माकडीकर. राहुलजी, मी आमच्या कार्यक्रमात आपलं स्वागत करतो. आणि थोडक्यात आपला परिचय, की आपलं म्हणजे घरातला राजकीय वारसा काय होता आणि आजपर्यंतचा आपला प्रवास एक 5 मिनिटात आमच्या प्रेक्षकांना सांगावा. ठीक आहे. मी राहुल, आवाज जरा खणखणीत, राहुलचा आवाज राहुलच वाटलं पाहिजे. मी राहुल शिवाजीराव माकणीकर. तर माझं शिक्षण BA इंग्लिश आणि डिप्लोमा जर्नलिझम झालेलं आहे. माझे वडील हे डालडा फॅक्टरीमध्ये ट्रेड युनियनचे सेक्रेटरी होते आणि असिस्टंट मॅनेजर होते. MSc LLB झालेले होते. माकडीकर परिवार एक राजकारणात आम्ही नाव ऐकलेलं आहे राहुल. हो, माझे काका होते ते माजी मंत्री, शिक्षण राज्यमंत्री, आमदार कळमचे आणि 10 वर्ष जिल्हा परिषदचे अध्यक्ष संग्रामजी माकणीकर. कोण होते तुमचे? ते माझे चुलत काका. हा, माझे मामा शेकापचे एक सक्रिय कार्यकर्ते होते, भाई उद्धवराव पाटलांपासून. आणि नंतर शेवटी त्यांनी काँग्रेस जॉईन केले, दिलीप भाऊ पाटील निलंगेकर यांच्यासोबत. म्हणजे तुमच्या घरामध्ये एक राजकीय वारसाच आहे म्हणे. हो, बिलकुल बिलकुल. पण ते सगळ्या डाव्या विचारसरणीचा असा एक वारसा होता. आपण लातूरचे नगरसेवक म्हणून कधी काम केलेले? मी ह्या ज्यावेळेस पहिल्यांदा महापालिका फॉर्म झाली त्यावेळेस पासून मी जॉईन केलेलं. म्हणजे तुम्ही काय स्वीकृत मधून आले का? स्वीकृत मधून आलेलं आहे. राष्ट्रवादीच्या गटातून. राष्ट्रवादीचे 13 नगरसेवक होते. हा, तर त्यावेळेस तुमचा नंबर लागला? हा, माझा नंबर लागलेला. मग हे तिथं बसवण्यामध्ये कोणाचा हात आहे? नाही, माझे नेते मूळ डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब. हा, तर मी त्यांच्यासाठी काम केलेलं होतं. त्यांनी मला संधी दिली. अनेक दिग्गज होते, तरी त्यांना दिग्गजाला डावलून त्यांनी मला संधी दिलेली होती. म्हणजे राणादादांचा तुमच्यावर विरोध असता आहे म्हणायचं? हा, आता सध्या पण मी सध्या कुठल्याच पक्षात काम करत नाही, मनोज दादा जरांगे यांच्यामुळे. म्हणजे आता कुठल्याच पक्षात आपल्याला लेबल नाही असं? नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही, कुठल्याच पक्षाचा. मला बरं झालं, एक चांगला चेहरा मिळाला की कुठल्याच पक्षाचा नाही, कुठल्याच. आणि तो बोलतोय आमच्या कार्यक्रमामध्ये. एक विशेष नाही बरं का बंधू. बिलकुल. आणि सगळ्यात मोठं कौतुक ह्याचं वाटतंय की आमचा राहुल माकडीकर हा एक आंदोलनातला राहिलेला माणूस आहे. तर मनोज दादा जरांगेंच्या कसा संपर्कामध्ये आला तुम्ही? म्हणजे मराठा आंदोलनाशी कसा जोडला गेला, त्याच्या मागची कारण काय? नाही, ही लढाई कशी आहे, प्रस्थापित विरुद्ध विस्थापित, जी की आमच्या श्रमानं, आमच्या आजोबापासून, आमच्या वडिलांपासून आम्ही, म्हणजे वैयक्तिक मी नाही की समाजाची मूल्य, तर ही लोक ह्या लोकांना मोठं केले. जी की लोकांची काहीच पात्रता नव्हती, ती आज प्रस्थापित झाले. पण ह्या लोकांना समाजाच्या लोकांच्या समस्येविषयी विसर पडलेला आहे. ही कुठं मनात खतखत होती
ही वैयक्तिक माझी खतखत नव्हती, तर समाजाची इतर असंख्य मुलांची खतखत होती. संपूर्ण मराठा समाजाचीच खतखत. संपूर्ण मराठा, नुसतं मराठा नाही तर दलित आणि मुस्लिम सुद्धा. जरांगे दादा म्हणतात की मराठा, दलित, मुस्लिम ह्या सुद्धा लोकांकडे जी लोकांचे नेतृत्व प्रस्थापित झालं, पण ह्यांच्या समाजाच्या खालच्या लोकांकडे बघितलेलं नाही. त्याची लढाई. त्याची लढाई. तर त्याच्यामुळं एक चेहरा दिसला की मनोज जरांगे दादा, तर त्याच्यामुळे त्यांच्या मी संपर्कात आलेलो होतो. बरं, आता आपण मुद्द्याला हात घालूया. हो लातूरमध्ये लढाई रंगतीये. हो. आणि आता आपण एक सक्रिय राजकारणामध्ये इंटरेस्ट घेतलेला लातूरच्या. काय वाटतं आपल्या सध्याची लढाई लागलेली आहे, इकडे अर्चनाताई पाटील चाकूरकर आणि इकडे अमित राऊती देशमुख, काय होईल वाटतं एक मराठा आंदोलक म्हणून? काय वाटतं? नाही, विषय मनोज दादांचा असा आहे की कुठल्याच पक्षाचं नाव घेतलेलं नाही त्यांनी. नाही. तर ज्या वेळेस लोकसभेची इलेक्शन होती त्यांनी फक्त पाडा म्हणले, लोकांनी इशारा ओळखले आणि पूर्ण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग, उर्वरित काही भाग, तर लोकांनी आपल्या मतदानाच्या स्वरूपात दाखवलेले आहे. विशेष काय, आता लातूरमधलं इथं काँग्रेसचे जी प्रस्थापित होते, तर त्यांनी ग्रामपंचायत पासून ते केंद्रीय मंत्रीपर्यंत गेले. त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे की विलासराव देशमुख साहेब एवढे मोठे झाले, त्यांनी खालून गेले वर, दिलीपराव देशमुख साहेब खालून गेले वर, हे सगळे ते झाले. पण जी नंतरची पिढी आली तर त्यांना कुठंतरी विसर पडला समाजाचा, लोकांचा. त्यांनी नेतृत्व सगळं संपवलं. मग ते बी काळे तात्यापासून असो किंवा सुभाष काळजाते असो, नाथसिंग देशमुख साहेब मालक असो, बाकी सगळ्यां एवढ्या मोठ्या दिग्गजांचा विसर पडला. तर हे खालच्या कार्यकर्त्याचं चिल्लर तर लोकांचा तर राजकीय त्यांनी हत्याच केलेली. तर त्याच्यामुळं त्यांच्याबद्दल तर आदर आमच्या, म्हणजे वैयक्तिक मला तर आदरच. तुम्ही म्हणजे मराठा समाज नाहीये ना? नाही ना, मी एक कार्यकर्ता म्हणून बोलतोय. दादांची भूमिका ही प्रस्थापित विरुद्ध विस्थापित आहे. आणि जी मराठा आरक्षणाच्या बद्दल बोलल तर त्याच्याबरोबर आम्ही. तर तुम्ही काय आवाज केला मराठा आरक्षणाबद्दल? तिथं दलितांबद्दल काय बोलला? जी अन्याय झालेला आहे मुस्लिम. मला सांगा, अमित देशमुख साहेब तर जरांगेला भेटायला रुग्णालयात गेले होते. भेटणं वेगळं साहेब, मोठी त्यांची न्यूज झाली, बातमी झाली. विषय आस्था असेल तेव्हाच गेलेत ना ते. नुसतं भेटणं उपयोगाचं नाही. तुम्हाला काय दिले लोकांनी? 3 टर्म निवडून दिलं, विधानसभेत तुम्हाला पाठवलेलं आहे. तुमचा मुद्दा कुठे पाहिजे? विधानसभेत हक्काने पाहिजे. जरांगे साहेबांचा, दादांचा काय मुद्दा होता? हे मुद्दा तिथं रेटून मांडणं ही त्यांची गरज होती. हा तिथं झालेलं आहे का? भेटायला असंख्य लोक गेले ना नंतर, नेते जे की विरोध केले, काही केले. आज रोज तुमचा अभिमन्यू पवार पण, संभाजीराव पण पाहिजे ना. कोण? अमित देशमुखांना टार्गेट कसं? नाही, मी वैयक्तिक, तुम्ही इथल्या राजकारणाबद्दल बोलला, जी की सगळ्यांबद्दल आहे, जी की मराठा आरक्षणाबद्दल बोललेली नाही, जी की पक्षाच्या श्रेष्ठीचे ऐकून त्यांनी बोलले, तर त्यांच्याबद्दल आहेच ना विरोध. आणि ही माझंच नाही, ही तरुण वर्गाच्या लोकांचा, सगळ्यांचाच आहे. जरांगेचं असं नाही की मराठा असो नसो, जो आरक्षणाच्या बाजूने बोलला नाही त्याला पाडा. बस तो ओबीसी समजा बोलला असेल आपल्या बरोबर, तर तुम्ही त्याला निवडून द्या. समजा दलित बोलला असेल त्याला निवडून द्या, मुस्लिम बोलला असेल जरांगेंना समर्थन देणारा माणूस पाहिजे. त्यांना तुमचा सपोर्ट. आमचा सपोर्ट आहे. तुमचा सपोर्ट म्हणजे काय? मराठा समाजाचा सपोर्ट? नाही, मी वैयक्तिक नाही, असे असंख्य आहेत तरुण. मी वैयक्तिक एक इंडिव्हिज्युअल कार्यकर्ता म्हणून बोलतोय. प्रतिनिधी, एक छोटा कार्यकर्ता आहे मी. मग आता काय लातूरचं, आपण लातूर आपलं फोकस करायचं, लातूर काय होईल वाटतं तुम्हाला? अंदाजा काय तुमचा? नाही, लातूरचा विषय काय की ही दोन्ही कुटुंब प्रस्थापितच आहे. देशमुख असो, पाटील असो. ठीक आहे, पाटील कुटुंब आता 20 वर्ष अलिप्त झालेलं आहे. बाकी ह्या सगळ्या गोष्टी ती त्यांचा प्रॉब्लेम आहे, त्यांचं आमचं काय देणं घेणं नाही. राहता राहिला देशमुखांचा प्रश्न, कारखानदारी, शिक्षण संस्था, बाकी इतर असताना, तर तिथं तुम्ही मराठ्यांना, गरीब मराठ्यांना, विस्थापित मराठ्यांना किती ही दिलो, तिथं प्रतिनिधित्व दिलो. दलितामधल्या किती लोकांना प्रतिनिधित्व दिलो. तुमच्या बँका असू, तुमच्या असते ना त्यांचे काहीतरी 20-25 हजार स्टाफ आहे, त्यामध्ये काहीतरी दलित असतील, काही मराठे असतील ना, असं कसं नाही म्हणतात? नाही, मग ही जी आहे पृथ्वीराज, त्यांचे सो कॉल्ड नेते आहेत, पृथ्वीराज शिरसाट असतील, मोहन माने साहेब असतील, जी की आज मतं मागायले,
तर त्यांनी ती हिशोब द्यावा ना दलित समाजाला की डीसीसी मध्ये एवढं आहे, विकास कार्बन मध्ये एवढे आहेत, यांचे 8-10 कारखान्यामध्ये एवढे आहेत दलित तुमचे, तुम्ही द्या ना त्यांना लिस्ट द्या ना. दलिताचं करायला का मराठ्यांचं नाही 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 आमचं सरळ म्हणणं आहे, मनोज दादांचं सरळ म्हणणं आहे की ज्या वेळेस राजरत्न आंबेडकर साहेब आले, सज्जाद नोमानी साहेब आले तिथं, तर त्यांनी तिथं बसण्याचा उद्देशच हा होता की हे आपण एकत्र आहोत आणि हे आपण एकत्र लढली पाहिजे, नुसती एकट्या समाजाची लढाई नाही. मग त्या समाजामध्ये काय काय प्रॉब्लेम, मग हे कशामुळे व्हायलेत? शेतकऱ्याचं लेकरू शेतकरीच व्हायचं का? व्यापारी केव्हा होणार? तुम्ही तुमच्या स्वतः कर्ज घेणार 150 कोटी, आणि हीच जर तुम्ही विस्थापित मराठ्यांच्या मुलांना दिलं असतं तर ती व्यापार करून खाल्ले असते. दलितांना दिलं असतं, ती दलित काय ना काय तर करून खाल्ले असते. मुस्लिम असतील त्यांना काही नोकऱ्यामध्ये तुम्ही तिथं कोऑपरेटिव्ह मध्ये दिलं असतो किंवा कर्जाच्या स्वरूपात दिलं असतो, ती खाल्ली असतील. मग लातूरमध्ये समर्थन कुणाला आहे तुम्हाला? नाही नाही ना, आमचं समर्थन जी मनोज दादा सांगतील ते नाही. हा, मग तुम्हाला काय आदेश आहे लातूर बद्दल? काय आदेश? नाही नाही, अजून दादांचा काही आदेश नाही आम्हाला, पण मी इथली फॅक्ट अशी सांगतो की ही जी प्रस्थापित लोक आहेत ह्यांनी जी पिळवणूक केली आहे ही समाजात खदखद आहे. ती फक्त मी बोलू काय पिळवणूक केली समाजाची? काय पिळवणूक केली? नाही नाही, तुम्ही कारखान्याचे चेअरमन तुम्हीच, डीसीसी चेअरमन तुम्हीच, संचालक बगल बच्चे तुम्हीच, कॉमन माणसाचं काय आहे? मला एक सांगा की आपण जो हा आरोप करता की सगळे त्यांच्या कुटुंबातलेच, त्यांच्या घरातलेच, मला सांगा एवढं मोठं त्यांचा परिवार आहे, हे एवढं सांभाळायला त्याच्याकडे माणसं जर असतील तर काय वावगं काय त्याच्यामध्ये? हो, नाही, तुमच्याकडे जर असे उद्योग असले असते तुम्ही तेच केलं असतं. नाही नाही, माझा आरोप त्यांचा नाही, त्यांनी चांगलं चालवत. व्यक्तिगत द्वेष आहे का? नाही नाही नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. जो की विस्थापित आहे समाजाचा घटक, जो हा मराठा असेल, दलित असेल, मुस्लिम, तुम्ही ह्या लोकांना का न्याय देत नाही? तुम्ही एकटंच समजा पृथ्वीराज शिरसाट बसवलं डीसीसी बँकेवर, इकडे बसवलं समत पटेल, मग ह्यांनी समाजाला काय न्याय दिला? मराठा समाजाचा आमचा मित्र म्हणून व्हाईस चेअरमन बसवला, त्याच्या हातात काहीच नसतं. जायचं फक्त मिटिंगला, काय ड्रायफ्रूट तेवढं खायचं, विषय संपून यायचा. असं कसं म्हणता? अधिकार दिले ना, आता इकडं 2020 आमचे देशमुख आहेत. देशमुखच आहेत ना. माझं काय म्हणणं आहे, विजय देशमुख सुद्धा जर 21ला असतील तर त्यांनी कुणाच्या इशाऱ्यावर चालतात? त्यांच्याच इशाऱ्यावर चालणार ना. त्यांचं व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे का? प्रायव्हेट कारखाने त्यांनी ठरवणार ना. नाही नाही नाही, प्रायव्हेट नाही, कोऑपरेटिव्ह जी तुमच्या मालमत्तेवर तुमचा अधिकार आहे ना. कोणाला माझ्या दुकानात कोण माणूस ठेवायचं मी ठरवणार ना. तुम्ही काय ना, मांजरा सहकारी आहे, रेना सहकार आहे, बाकी इतर सहकार तुम्ही मोडून काढलो. प्रियदर्शनी बँक कारखान्याला तुम्ही लोन देऊन रिकन्स्ट्रक्ट करू शकलो असतो, जसं की मारुती महाराजला केलो. ती तुम्ही का केलं नाही? प्रियदर्शनी म्हणजे उदगीरचा तो त्याचं प्रायव्हेटायझेशन झालं का? नाही, नंतर प्रायव्हेट झाला, नंतर विकास 2 झाला. तर त्याला रिकन्स्ट्रक्ट, त्याला नंतर लोन देऊन तुम्ही चालू केलं असतो. जी भाग भांडवल शेतकऱ्यांनी दिलेलं आहे ती भाग भांडवल कुठे गेलं? मग त्याच्यामध्ये असलेला बहुतांश हा मराठा होता. आणि तो जर मी आता, माझे वडील सुज्ञ होते, माझे वडील 1972चे MSc होते, त्यांनी शेअर्स मध्ये गुंतवणूक केलेली आहे. 84चा हा इन्फोसिसचा शेअर आज किती किमतीला झालाय हे तुम्हाला माहित नाही. MRFचा किती, आज 10,000 रुपयाचा शेअर झालेला आहे. आज तीच पैसे जर आम्ही शेअर्स मध्ये गुंतवले असते ह्या आमच्या समाजाच्या लोकांनी, यांच्या न लागता, तर आज आम्ही रिकाम्या पडीक जमिनी ठेवून आम्ही घर बसल्या करोडपती झालो असतो. आता राहिला दुसरा विषय सांगतो तुम्हाला, दलितांचा. मोहन मानेंची लोखंडाची ती सळ्या बनवायची फॅक्टरी होती. हो, त्याला चंद्रकांत हंडोरेने 9 कोटी रुपये काहीतरी देण्यातले, जवळपास 5-6 कोटी रुपये त्यांना हँडओव्हर झाले. नाही नाही, ऐकून घ्या, ती सुद्धा डीसीसी मध्ये तुम्हाला रिकन्स्ट्रक्ट होत होत आणि त्याच्यात दलितांना न्याय मिळू शकला असता. पृथ्वीराज शिरसाटची सुतगिरणी ती बंद पडलेली आहे. म्हणजे मोहन मानेचं प्रोजेक्ट बंद आहे, कम्प्लीट बंद आहे. ह्यांचं पृथ्वीराज शिरसाट यांचं सुद्धा बंद आहे. तिथं फक्त 10,000 कोटी रुपये तुम्ही द्या, इथं तुम्ही 150 कोटी रुपये देता. एकीकडं
रितेश दादांना, एकीकडे धीरज भाई नवीन कंचेश्वरला देता, त्या देश फॅक्टरीला देता, तुम्ही ह्या लोकांना द्या ना. आता तात्यासाहेब देशमुख माझे मित्र होते पाकर सांगवीचे. ज्यावेळेस कव्याला ज्यावेळेस साहेब पडलेले होते तर कव्यामधून पंचायत समिती लढायला कोण तयार नव्हतं. त्यांनी स्वतः लढले. आणि तात्यासाहेब, मी तात्यासाहेबांच्या हॉस्टेलवर राहिलेला माणूस. मी त्यावेळेस लहान होतो, मी तात्यासाहेबांच्या प्रचारात होतो. आज त्यांचा मुलगा फक्त पाण्याची फॅक्टरी चालवतोय. एवढा देशमुख, एवढं मोठे त्यांचं साम्राज्य असताना तुम्ही त्या पोरांना व्यापाराला काय पैसे देत नाही. हा माझं दुःख नाही. हा माझं म्हणणं नाही, तुम्हीच करा सगळं कारभार, तुम्हीच करा. पण ही जी विस्थापित लोक आहेत आता, म्हणजे तुमचं म्हणणं विस्थापित मराठा, प्रस्थापित मराठा, ही लढाई आहे. नुसतं मराठा जात वगैरे नुसतं मराठा म्हणून नाही, दलित आहेत, मुस्लिम आहेत. आता मुस्लिमांसाठी हेच म्हणणं जरांगेंचं हीच म्हणणं आहे ना, म्हणून तुम्ही आंदोलनात. हा म्हणून एकही नेता असा नाही की आता भाजप म्हणतं ओबीसी माझ्या डीएनए मध्ये, बाकी समाजाने काय करायचं. तुमच्या ही ह्या लोकांचं दुकान कुणाचं डीएनए मध्ये आहे. मग ही डीएनए सांभाळणारा एक नेता आम्हाला मिळाला तर आम्ही त्याच्या मागे राहिलो. आम्हाला आर्थिक काही पाहिजे नाही. आमच्या बापाने आमचा सातबारा मजबूत करून ठेवलेलं आहे. पण जी गोरगरीब आहेत 2-3 एकरवाले, त्यांचे हाल आम्ही बघायला ना. पूर्ण समाज व्यवस्था ढासळली आहे. पूर्ण त्यांच्या शेतीमध्ये शेतमालाला भाव नाही, त्यांचे लग्न होत नाही, त्यांचं काही होत नाही. मराठा समाजाशिवाय लग्नाची परिस्थिती अत्यंत अवघड झाली ना. हो, परिस्थिती 100% अवघड आहे. म्हणजे मुली तयारच होत नाही. शेतकऱ्यावर लग्न करत बिलकुलच तयार होत नाही. 10 एकरवाल्यांना तयार होत नाही. 10 एकरवाल्यांना तयार होत नाही, बिलकुल नाही. म्हणजे शेतकरी नवरा नको ग बाई. प्रत्येक गावात 5-50 मुलं आहेत. म्हणजे त्यांच्या आता लग्न होणं अवघड आहे, लग्न होणं अवघड, संसार होणं अवघड. बिलकुल. मग याला जबाबदार कोण जबाबदार? हे प्रस्थापित देशमुख जबाबदार. नाही. माझं एक म्हणणं आहे साहेब, तुम्ही जिल्हा बँक 100 कोटी आणलं, ही कौतुक आहे तुमचं, आम्ही अभिनंदन करतो. तुम्ही ही 150 कोटी रुपये दिलो, ह्याच्यामध्ये किती लोक सामावू शकले असते जी होतकरू मुलं आहेत. बरं, तुम्ही कृषीपूरक उद्योग असलेले किती मुलं काम करतात, तुम्ही त्यांना बोलून का काम दिलं नाही? तुमचेच कार्यकर्ते द्या, तुम्ही का दिलं नाही? तुम्ही घरीच पतपुरवठा करता, घरच्याच ही करता. आमचं म्हणणे बँक घरची, चेअरमन घरचा, वाटप करणारा घरचा, त्याच्या मंजुरी देणारा घरचा, फायदा घरच्याला. म्हणजे घराच्या बाहेर काही जायला काहीच जायला नको. ती लढाई आहे. आता राहता मुस्लिमांचा प्रश्न. आता हे जे समदभाई जे विकास बँकेवर व्हाईस चेअरमन म्हणून आहेत, चांद पाशा इनामदार आहेत, त्यांचे ही आहेत, मोईजभाई सिनियर नेते आहेत. ह्यांनी का भांडून घेतले नाहीत की बाबा आमच्या मुलांना काय ना काय तर 1,00,000, 2 लाख रुपये, 3 लाख रुपये पतपुरवठा करा विकास बँकेतून. करत असतील ना? नाही ना, तुम्ही काढून बघा ना, तुम्ही त्यांना विचारा, तुम्ही किती बँकेच्या फाईल त्यांच्या सँक्शन झालेले आहेत, ही तुम्ही बघा ना तुम्ही. मग काय वाटते तुम्हाला याचा परिणाम ह्या निवडणुकीवर काय होईल? नाही, बिलकुल होऊन 100% ह्या तिन्ही समाजात खतखत आहे, समाजातल्या युवकात खतखत आहे, आणि ह्याचं रिफ्लेक्शन 100% होणार. ते तर म्हणतात की आम्ही विकास केला, लातूरचा चेहरा मोहरा बदलला, 2400 कोटी रुपये आणलेले आहेत. आता तुम्हाला सांगतो, ह्यांनी त्यांना देवघरवाले ह्या गडीवाल्यानं विचारले 15 वर्षाचा हिशोब, त्यांनी 30 वर्षाचा हिशोब भरलेले. बरोबर, ऐकून घ्या तुम्ही पत्रकार म्हणून, ह्या दोघांना एकत्र बोलवा, सीए बोलवा, ही हिशोब घ्या. पण आमच्या समाजाच्या ह्या 3 समाजाच्या मुलांचा हिशोब कोण देणार? देवघर आरोप करतो गडीवर 15 वर्षात काय केलं, आणि गडी आरोप करते देवघर 30 वर्षात काय केलं. अरे तुमचं मराठा चाललं, मराठा समाज नाही, मराठा दलित मराठामध्ये विस्थापित प्रस्थापित काय धनदांडग्यात जा, दांडग्याला काही गरज नाही त्यांना. ती तर काय मागे पुढे घेऊन फिरते त्यांनी. त्यांना काही नाही, त्यांच्या फक्त प्रॉपर्टी वाचवायचे, त्यांना काय ही होऊ नये, आणि राजकारणाचा आधार आहे. आणि त्यांना सुद्धा आधार नाही. तुम्हाला खोटं सांगत नाही, 2 डॉक्टर असे आहेत मराठा समाजाचे लातूरमध्ये, नाव घेऊ इच्छित नाही उग त्यांना.
एकाला तर असे पुरस्कार मिळालेत राज्यस्तरीय पासून राष्ट्रीय, बर. आणि एवढी बोगस प्रॅक्टिसिंग आहे. मी माझ्या समाजाचा आहे म्हणून सांगतो. फक्त आता त्याला ती नोबल ही ती वैद्यकीय सेवेमध्ये फक्त तेवढंच राहिले. एवढे पारितोषिक मिळाले. एवढे आता पारितोषिक विकत घेतात का काय घेतात हे मला माहित नाही. बर. त्यांना 2 व्हेंटिलेटर दिले त्यांनी एका कारखान्याच्या तर्फे, आणि सगळ्यात मृत्यूचा दर त्या ह्याच्यामध्ये त्याच दवाखान्यामध्ये, आणि हे आमच्या समाजातले मेलेले तिथं, आमच्या समाजाचे जाऊन. दुसरा एक आमच्या समाजाच्या कुणी हा आवाज उठवला नाही. नाही 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 बिलकुल नाही. हा, कारण तो गडीवर राहतो पडून, प्रॅक्टिस कमी गडीवर जास्त असतो. आणि दुसरा जो डॉक्टर आहे आमच्याच समाजाचा, तो नर्सिंग कॉलेज मागून थकला वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना त्याला बिलकुल मिळालं नाही. आणि ज्या वेळेस महाविकास आघाडीचं सरकार गेलं, नर्सिंग कॉलेजला एकाच महिन्यात मिळालं. म्हणजे तुम्ही त्या जी ऍक्च्युअल काम करणारे अधिकार होते वैद्यकीय मंत्री असताना की हे सहज देऊ शकेल. जो की चांगला प्रॅक्टिस करतो त्याला तुम्ही ही दिलं नाही, आणि जो बोगस आहे त्याला तुम्ही ते ही केलं, आणि अजूनही तो त्यांच्या बरोबर फिरत आहे आता सुद्धा. अजून सुद्धा ही स्क्रुटनी कुठं तर झाली पाहिजे ना, ही कुठं तर समीक्षा झाली पाहिजे, ही कुठं तर आत्मपरीक्षण झालं. तुमचं म्हणणं काय विस्थापितांनी आता काय करायला पाहिजे तुमचं म्हणणं? नाही नाही नाही, जी आता आमच्या विस्थापितांचा नेता आहे मनोज दादा, जी सांगतील ती आम्ही करणार. मनोज दादाचा आदेश कधी येणार आहे तुम्हाला? नाही, आता येईल 17ला वगैरे येईल. हा, मनोज दादा जो आदेश देईल तो देतील. समजा मनोज दादा म्हणले इकडे काँग्रेसला मतदान करा, तिकडे नाही 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 नाही, दादा पक्ष म्हणणार असं मला वाटत नाही. कारण दादांनी लोकसभेला म्हटले की पाडा म्हणून, आणि समाजाची नाडी त्यांनी ओळखून. दादाचा आदेश आला की आम्ही देशमुखांना आणा, काय करणार? नाही 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 नाही, जी आदेश येईल ते त्यांनी अपक्षाला म्हणले, त्यांनी अपक्षाला, त्यांनी मतदान करू नका म्हणले, मतदान नोटाला करा म्हणते, नोटाला करणार. काहीच विषय नाही आमचा त्याच्यात. समजा त्यांना वाटलं की कुठं तर आम्ही दिसू आपल्या फेवरेबल आहे तर त्यांना मतदान करून तुम्ही काय करा? आता तुमचा तर एवढा रोष आहे त्या प्रस्थापितांबाबतीत, मग तुम्हाला परेशानी होणार ना, अडचण होणार ना तुमची. इकडे तर दादा आणि इकडे प्रस्थापित. नाही नाही नाही, दादा हा विचारपूर्वक निर्णय घेणार. दादांनी कधीच समाजापुढे सगळ्या लोकांच्या प्रतिनिधी घेऊन त्यांनी विचार केलेला आहे. दादाला मॅनेज व्हायचं, दादा मागेच झाले असते. हा, बिलकुल झाले असते त्यांनी. आज एवढं शरीराचं वाटोळ केलं दोन, म्हणजे आज त्यांच्या शरीराच्या प्रकारची काळजी संपूर्ण जगाला आहे, देशालाच नाही तर जगात दादांचं नाव झालं. मनोज दादा हा एकच वाद आहे सध्या. त्याच्यामुळे त्यांनी काय ही घेणार नाही, समाजाचं नाडी ओळखून त्यांनी निर्णय घेणार. असं मग मराठा समाज काय करेल वाटतं तुम्हाला या निवडणुकीमध्ये अंदाज? नाही, जी मनोज दादा सांगतील ती आम्ही करणार. त्यांच्याबरोबर राजरत्न आंबेडकर साहेब. देशमुखांबद्दल काय काय? नाही नाही नाही, विषय देशमुखाबद्दल नाही, विषय देशमुखाबद्दल नाही. हा फक्त जिल्ह्याचा प्रश्न नाही, हा संबंध राज्याचा प्रश्न आहे. इथं फक्त 50 ते 55 कुटुंब हे संबंध महाराष्ट्रामध्ये कारभार करत असतात समाजाचे, जी की प्रस्थापित आहेत. आणि मराठा समाजाचं फार नाजूक दुखणे असतं मला वाटतं की जे गपचूप बसायची पाळी आहे. म्हणजे सगळं कळत असताना आपण हे होत आहोत. हो, तरी पण तुम्ही काय बोलू शकत नाही समाजापुढे, बरोबर? नाही नाही, बोलणारा चेहरा आम्हाला मिळाला ना मनोज दादा म्हणून. ह्या राजकारण्यांना कसं होतं की कुठं तर बंधन होते पक्षाचे किंवा कुठल्या तर जातीचे आपल्याला मतदान पाहिजे. मनोज दादाला काहीच नाही ना, काहीच व्हायचं नाही, आणि आम्हालाही काही व्हायचं नाही. तुमची काही अपेक्षा नाही, दादांची बी काही अपेक्षा नाही. विषय संपला. आम्हाला कुणाच्या दारात जायचं नाही, विषय संपला. त्यांचा जी आदेश येईल आम्ही ती करणार. काय वाटतं तुम्हाला? कसं पाहता तुम्ही लातूरच्या रंगतदारांनी? लातूर ग्रामीणला काय होईल अंदाज तुमचा? शहराला काय होईल वाटतं? नाही नाही, आम्ही तुम्हाला एक मनोज जरांगेंचा एक प्रतिनिधी म्हणून इथे निमंत्रित केलेलं आहे तुम्हाला आमच्या कार्यक्रमात. काय वाटतं तुम्हाला? नाही नाही नाही, मी परत तेच सांगतो, इथं वैयक्तिक आमचा निर्णय कुणाचाच चालणार नाही. आमचा कुठलाच निर्णय चालणार नाही. आमचा कुठला समन्वयक सांगणार नाही, आमचा कुठला नेता सांगणार नाही ना, काही नाही. जी फक्त मनोज दादा सांगतील तोच व्हीप, तोच आदेश, तोच फतवा. लातूरच्या महानगरपालिकेतला काय अनुभव राहुल?
लातूरच्या महापालिका आपण जवळून पाहिलेली आहे नगरसेवक असताना महानगरपालिकेत काय चालतं, हा काय बरं काय चालतं, म्हणजे आम्ही तर ऐकून आहेत, पण आता आम्ही विचार करतो की बाबा आपण माहिती घ्यावी काय चालतं, ते जगाला कळावं काय चालतं लातूरच्या महानगरपालिकेत. लातूरच्या महापालिकेत मी ज्यावेळेस एंट्री केली तर मला एक 5-6 महिने तर बिलकुलच काही कळालं नाही. पण काय मला- चालतं काहीच कळलं नाही म्हणजे हे काय प्रोसेस आहे काय नाही मी समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो. आणि मी कायम 7-8 तास मी तिथं जसं जे एम्प्लॉई बसून राहायचे तसं बसून राहायचं मी तिथं शिकण्यासाठी काय चालतं. काय चालतं नेमकं कोण करतं. तर हे 4-4, 5-5 टर्म जे नगरसेवक निवडून आलेत यांना पूर्ण अनुभव आहे. ह्यांना पूर्ण अनुभव आहे आणि त्यांनीच हँडल करते सगळी महापालिका. बर हा कुठल्या पक्षाचा असो, कुठल्याही पक्षाचा असो ज्यांना अनुभव आहे, ज्यांना अनुभव आहे तर कोणत्या टेबलवर फाईल अडकते, बस, तिथून बस. कशी बाहेर काढायची, बस. कुणाचा खिसा गरम करायचा, बस त्याचा उपयोग करायचा. खिसा गरम झाल्याशिवाय तर कागद बाहेर येत बिलकुल नाही साधं तुमचं बर्थ सर्टिफिकेट निघत नाही, नाही. बिलकुल निघत नाही. बर्थ सर्टिफिकेटसाठी 100 रुपये जी की 10 रुपये मध्ये उपलब्ध होतो त्यावेळेस. आता बांधकाम परमिशन असेल, कम्प्लिशन असेल, एवढा धुमाकूळ चालतोय, एवढा म्हणजे एवढा धुमाकूळ असतोय की विचारता सोय नाही. याच्यावर अंकुश नाही कुणा, नाही बिलकुलच नाही. का बरं? स्थानिक नेतृत्वाचा तर बिलकुल अंकुश नाही. काय कारण. नाही इथले लोक त्यांना गरज नाही, त्यांना निवडून आलं का पडलं, उलट विरोधात गेलं तर ती बाकीचे त्याच्या अँटी इन्कम्बन्सी त्यांना विधानसभेत फायद्यात पडते. ही त्यांचं धोरण आहे. तर त्याच्यामुळे इथे बिलकुलच काही अंकुश नाही. आता मी तुम्हाला एकच सांगतो पाण्याच्या प्रश्नाच्या बद्दल, मेनच सांगतो. बाकीचं तर मग मी 6 महिन्यात तुम्हाला काय केलं सांगतो. कचऱ्याचं टेंडर निघालं 67 कोटीचं. त्यावेळेस तत्कालीन आयुक्त होते रुचेश जयवंशी. जस्ट त्यांनी प्रोबेशन पिरियडहून रेग्युलर मध्ये त्यांनी कमिशनर झालेले होते. 67 कोटीचं टेंडर निघालं. अटी शर्ती कॉन्ट्रॅक्टरनं जसं सांगितल्या त्याप्रमाणे टाकण्यात आलं. मिळालं ते ऐकून घ्या, स्थानिकच आहे, एक पूर्व भागातला. तर तिथं दिलं त्यांना द्यायचा प्रयत्न केला. जे की त्यांचं ह्याचं पण शोरूम आहे, टाटाचं पण शोरूम आहे, कोरेदादांचं. आता मी सरळ नाव घेतो, सरळ तुम्हाला जो द्या. आता यांनी म्हणतात ना जातीसाठी आम्ही आता एकत्र व्हा, पण टेंडर देताना तुम्ही जात बघत नाही. कारण काय एक खिडकी योजना असते, तुम्हाला कळाली एक खिडकी योजना, प्रेक्षकाला पण कळाल. मी पूर्ण काढली डिटेल. चीफ एसआयने मला म्हणजे स्वच्छता निरीक्षक मुख्य निरीक्षकाने दिले. काय करणार हे नवीन पोरग. मी 3ऱ्या दिवशी त्या टेंडरला स्टे केलं हायकोर्टात जाऊन. मग नंतर कळालं की बाबा ही एवढ्यापर्यंत पोहोचू शकते. मग नंतर परत रिटेंडर झालं. परत जनसेवा आधार म्हणून त्यांचीच संस्था, त्याला टेंडर दिलं. हा विषय झाला, हा एक विषय झाला. आता तुम्हाला दुसरा विषय सांगतो. 108 कोटीचं टेंडर, 118 कोटीचं टेंडर आणि आत्ता चालू असलेलं 64 कोटीचं टेंडर विलासराव देशमुख मार्ग, ही फक्त एकाच व्यक्तीला मिळालेलं आहे, ती की मोरगे. त्यावेळेस आता स्वर्गीय मोरगे, गणपतराव मोरगे दादा वारले, त्यांच्याबद्दल आता आपण बोलू नये, माझे चांगले संबंध होते त्यांच्याबरोबर. आता मिळालं शंकरराव मोरगेंना. ही जी म्हणतात ना जातीसाठी, मग हीच टेंडर जर तुम्हाला जातीचा एवढा अभिमान होता, मी जातीवर बोलत नाही सहसा, कारण मी स्वतः मुस्लिमांच्या शिष्यवृत्तीच्या प्रश्नात मी स्वतः जनित याचिका करून 62 कोटी रुपये आणलेले आहेत नगरसेवक असताना. रजाउल्ला खान सर आहेत, मी मुद्दामून नाव घेतो, जी की संघटनेमध्ये काम करतात. त्यांची बातमी वाचली, मी राजामणियारकडून नंबर घेतला, त्यांच्याकडे गेलो, त्यांची कागदपत्र घेतली, मी स्वखर्चाने गेलो. 1 ते 1.5 महिन्यात त्यांचे पैसे काढले. नंतर मला RY शेख साहेब जी की मुस्लिम संघटनाचं काम करतात, जी की परत डॉक्टर काजी जी की त्यांनी माझा सत्कार केला. मुंबईमध्ये एका उद्योगपत्यानं जी की बोहरी समाजाचं, अरे एक हिंदू मुलगा स्वतःहून सुमोटो करतो म्हणून त्यानं म्हणला बेटा कभी भी तू आ, पैसे की जरूरत हो कुछ भी हो. मी काय पैसे वगैरे काय घेतले नाही, फक्त त्यांचा पाहुणचार काय जेवण वगैरे स्वीकारलं आणि आलो. मला अधिकार आहे. तर ही टेंडर तुम्ही देताना जात बघितली नाही. ह्याचे तुकडे पाडून तुम्ही 60-65 समाजातल्या मुस्लिम असू, दलित असू, मराठा असू, ह्या लोकांना सुधरू शकलो असतो. ही एक खिडकी योजना ही राबवतात. आणि आता
इलेक्शनच्या वेळेस ट्रम्प कार्ड म्हणून जातीचं कार्ड काढणार की अमुक मराठा आहे, अमुक ह्या जातीचा आहे, लिंगायत लोक म्हणणार लिंगायताचं बघा, ओबीसी म्हणणार ओबीसीचं बघा, दलित म्हणणार दलिताचं बघा. अरे पण हे विस्थापिताचं कुठं गेला प्रश्न? शेवटी ही जातीवर आलं, पुन्हा जातीवर निवडून जाणार तुम्ही आणि परत अजून एक चालू करणार तुमचं पुन्हा विस्थापित प्रस्थापित चालू. पुन्हा विस्थापितांचे रडगाणं आहेत जे आहेत ते आहेच. तुमची बेकारी गरिबी काही जाणार बिलकुल जाणार नाही. असं आहे. आता काय परिणाम काय होईल निवडणुकीच्या विषयी आपण बोलायला आलो आपण, काय परिणाम होईल लातूरच्या नक्की 100% ह्या तिन्ही समाजाच्या तरुणामध्ये तुम्ही कानोसा घ्या साहेब आणि तिन्ही समाजाच्या लोकांबरोबर तरुणाबरोबर माझा चांगला संपर्क विस्थापित असलेले अक्षरशः म्हणजे परेशान आहेत ती लोक. त्यांना बदल हवा वाटायला 100% बदल हवा वाटायला. तुम्ही शिक्षणाचं बघा, तुम्ही किती फीस झालेली आहेत. अर्चना ते न्याय देतील वाटते तुम्हाला? नाही त्यांनी न्याय देतील न देतील हा येणारा काळ सांगाल. आता पाटील साहेब ज्या वेळेस असताना त्यांच्या भोवती वाय सिक्युरिटी होती. वाय म्हणजे तुम्ही म्हणसाल की केंद्राची नव्हती, त्यांच्या समाजाच्या लोकांची वाय सिक्युरिटी होती आणि त्यांची विस्थापित लोक ती मध्ये घुसू शकत नव्हते. आणि त्या वाय सिक्युरिटी वाल्यांचा फक्त एवढाच संबंध की फ्लॅट पाहिजे आपल्याला, कुठे तर बदल्या पाहिजे. आता शिवराज पाटलांचा स्वभाव, पाटील साहेब त्यांच्या उंची आपण बोलू शकत नाही, पण तो सरळ स्वभाव होता. त्याचा मिसयूज त्यांनी केले. आज त्यांनी नाही त्यांच्या बरोबर नाही, बिलकुल नाही. नाही तुम्ही बघा ना, जी वाय सिक्युरिटी वाले होते ते आज त्यांच्या बरोबर नाही. पाटील साहेबांच्या जीवावर बिल्डिंगा बांधल्या, करोडपती झाले. अहो ते आज अर्चनाताई सोबत नाही आहेत, लांबून बघताय. आणि अर्चनाताईचा विजय होईल त्यावेळेस हेच लोक पहिला हार घेऊन समोर उभं टाकले असतील, राईट आहे का? आणि परत झेड सिक्युरिटी यांची चालायची, ह्यांच्या मुलांची. म्हणजे राजकारण काय लेवलला आहे. आणि ते जाऊ द्या, ह्या फ्लॅट जाऊ द्या. अहो खरकट तर सोडा तुम्ही. अहो साधं नोटरी एक तुम्ही समाजाच्या एका वकिलाला नोटरी दिलं असतो तर दररोज 500, 1000, 2000 रुपये कमवलं असतं. एका नोटरीला 500 रुपये लागतात आज. नोटरी सुद्धा ह्यांच्या घरात, वकील असलेले यांच्या वाय सिक्युरिटी वाले यांच्या घरात. आता ह्याच्यापेक्षा काय त्यांच्याच समाजाची विस्थापित लोक जाऊ शकत नव्हते. म्हणणे की आता हे विस्थापित प्रस्थापित हा काय फक्त मराठाचाच विषय नाही, हा लिंगायताचा सुद्धा प्रत्येक समाजात, दलित समाजाचा आहे, मुस्लिम आहे, प्रत्येक ठिकाणी हे असे स्वार्थी लोक आहेत. बिलकुलच. मी आता ही नेत्यांची नावं सांगायला एम सिक्युरिटी म्हणावं, मनी सिक्युरिटी. नाही हे कसं हिप्नॉटिझम करतात, हिप्नोटाईज राहतात. साहेब मी तुमचा. आणि काही लोकांना काय राहते, जनाधार नसलेले फक्त समाजाचे नेते पाहिजे. तुम्ही ओळखत असाल आता जी प्रस्थापित आहे तिथले, त्यांच्या बरोबर जी मुस्लिम, दलित आणि मराठा आहेत त्यांना बिलकुल जनाधार नाही, पण जवळ आहेत फक्त. पण ते जवळ आहेत आणि त्यांना फक्त दाखवायचं स्टेजवर ही समाजाची लोक शोपीस म्हणून स्टेजवर फक्त शोपीस. काही माणसं लागतात. हा, ती ब्रँड अँबॅसेडर राहते ना, जसं हिरो हिरोईन लागते, बस त्यांची ऍड करायचं, आपला सेल वाढवायचं. आता मी ब्राह्मण समाजाचा, आमच्या समाजातला कोण विद्वान आहे त्या बडजीला आपलं मस्त चंदन बिंदन लावून बस. इतर समाज कशाला, काहीच विषय नाही. जो ज्या समाजाचा आधार आहे, जनाधार, समजा ब्राह्मण समाजामध्ये कुणाला जनाधार आहे त्याला बिलकुल येऊ द्यायचं नाही. तिथं आवश्यक चालत नाही, शाना माणसं तिथं काम नाही. तिथं आपलं करणारा माणूस. बस हे राजकारण, हे राजकारण आहे, ही लढाई. ही लढाई आहे. आता मी मुस्लिमामधले सुद्धा नेत्यांची नावं घेतली, दलितामधली नेत्यांची नावं घेतली. नाही आपण जातीवर बोलत नाही. मी संबंध जातीवाद मी ही चारही समाजाचं बोललो. ही खतखत तुमच्या सगळ्याचं मत आहे की ही आजची आपली चर्चा ही प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी चर्चा. म्हणजे लातूरची लढाई ही अमित देशमुख भाजपची नाहीये, तर अमित देशमुख समर्थक, अमित देशमुख विरोधक. ही लढाई आहे. ज्यांनी की तुम्ही पिढी जात त्यांच्या आजोबापासून बरोबर राहिला, त्या आता जी तरुण पुरांना तुम्ही काय न्याय दिला. बरोबर. पाटील साहेबांच्या जे आतापर्यंत ही झालं त्यांना काय न्याय दिला. कित्येक जण गाव सोडून निघून गेलेत कारण सांगून.
ज्यांनी शिवराज पाटलाकडून मलिदा खाल्ला, ते शिवराज पाटलावर करोडपती झाले, ज्यांना ब्रँड मिळाला, ज्यांनी आयुष्यभर राजकारण त्यांचे फोटो लावून केले, ते आज लातूरच्या बाहेर आहे. बिलकुल बिलकुल. मी नावं सांगणार नाही जाहीर, पण हे आम्हाला माहितीये कोण कोण आहेत. हे गेले निघून गेले. गाव जले हनुमान बाहेर. बिलकुल बिलकुल बिलकुल. आपल्या प्रॉपर्टीची सिक्युरिटी करायची. या सिक्युरिटीचा धोका आहे लोकशाहीला. हेच भ्रष्टाचाराचं मूळ आहे. बिलकुल. मग आता सगळ्या समाजाने सावध व्हायला पाहिजे. हा बिलकुल. मी तर तरुणांना आवाहन करेन, तुम्ही जातीपातीच्या राजकारणात पडायचं नाही. फक्त प्रस्थापित विस्थापित हा लढा जरांगेच्या पाठीशी उभा राहा बस. बिलकुल. त्यांचा जी आदेश आहे ती बिलकुल आदेश. तुम्ही असं स्क्रुटनी करू नका की हा फक्त मराठा. मनोज दादा काय म्हणतात, मराठा, दलित, मुस्लिम. बघा तुम्ही ह्या वर्गातल्या खालच्या पातळीच्या तरुणाची काय अवस्था आहे. भंगारवाल्याचं पोरग भंगारवाला विकायचं का, पंक्चरवाल्यांना पंक्चरच काढायचं का, शेतकऱ्याच्या पोराने शेतीच करायची का तोट्यात. ही आहे ना, ही लढाई ही लढाई आहे आमची. आता शेवटचा 1 मिनिट राहिला. काय संदेश, 35 मिनिट मुलाखत होत आली मित्र, काय संदेश देता मतदारांना तुम्ही सांगा. नाही बिलकुल. तुम्ही समाज कोण कुठला आवाहन कराल, समाजाचं कोण धर्मगुरू असेल, काही असेल, ही असेल, पैशाच्या प्रलोभनाला बळी पडू नका. तुम्ही ऍक्च्युअल विचार करा की तुमच्या जीवनात काय होणार आहे आणि भविष्यात तुमच्या मुलांचं शिक्षण असेल, आरोग्य असेल, वैद्यकीय सुविधा असेल, त्याच्यावर किती पैसे चाललेत. साधंच 1000-2000 आले म्हणजे हुरवून जायची गरज नाही, पण तुमच्या मुलांचं आयुष्य धोक्यात घालून. बिलकुल. असं पण तुम्ही कुणाचं समर्थन करते, ह्यांना मतदान करा त्यांना. तुम्ही हेच सांगतात की जो आपल्या समाजाची उन्नती करेल त्याला मतदान. बिलकुल. आणि मी तर एक मराठा समाजाचा छोटा कार्यकर्ता म्हणून मनोज दादा ज्यांचं प्रतिनिधित्व करायला, दलित, मुस्लिम असेल, मराठा असेल, तर त्यांनी जी सांगतील तर त्यांच्या पाठीमागे राहावं. म्हणजे असं काय ठराविक तुम्ही आताच कुठला संदेश देऊ शकत नाही. कारण काय 17ला येवल्याला त्यांची सभा आहे, कदाचित त्या सभेमध्ये त्यांनी बोलतील. आणि मित्रांनो, पाहता मुलाखत आपली 35 मिनिटाच्या गेलेली आहे. 1-2-5 मिनिट वाढलेली मित्र, कारण विषय सेन्सिटिव्ह आहे, विषय महत्वाचा आहे. आणि ही त्यांनी राहुलनी हेच सांगितलं की आज राहुल माकणीकर म्हणजे संग्राम माकणीकर माजी मंत्री, त्यांच्या परिवारातला एक वारस म्हणून आम्ही त्यांना निमंत्रित केलेलं आहे. एक मनोजदादा जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनातला एक सक्रिय कार्यकर्ता, म्हणजे असा हा मनोजदादाच्या नावाचा वेडा झालेला एक माणूस, त्याचं नाव आहे राहुल माकणीकर. मित्रांनो, त्यांनी अनुभव आहे राजकारण, त्यांनी गणितं सांगितले आहेत. तरुणांना थोडं सावध व्हायला सांगितलेलं आहे की तरुणांनो, आपलं कल्याण बघा, व्यसनाधीन होऊ नका. आज ही राजकीय लोक 2-3 दिवस तुम्हाला दारू पाजतील, काय नाही ते उद्योग करतील. थोडं सावध राहा, आपलं कुटुंब सांभाळा आणि तुमचं मतदान कोणाला विकू नका. हा संदेश बिलकुल बिलकुल हा संदेश आपल्याला द्यायचा आहे. बिलकुल हा संदेश. आता त्यांनी थैल्या मोकळ्या करतील. आता प्रस्थापित विस्थापित काय जो प्रकार आहे सगळा, बरोबर आहे. आता त्यांना काय वाटतं, चला गेले काय 150 कोटी जातील, त्याला पण आता प्रतिष्ठा, दोन्ही परिवाराची प्रतिष्ठेची लढाई झाली. इकडे पाटील परिवाराची प्रतिष्ठेची लढाई झाली आणि इकडे देशमुख परिवाराची प्रतिष्ठा. बिलकुल बरोबर. बिलकुल. आणि दोन्ही ठिकाणचे जे एम सिक्युरिटी, वाय सिक्युरिटीचे आजूबाजूचे चमचे आहेत, काय ह्यांचं सध्या चांगलं फावतंय जरा. त्यांचे घर नक्कीच भरतील. दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे प्रत्येकाकडे बुलेट येतील, राहतील. बिलकुल बिलकुल. कारण ते वाटायला दिलं पैसा हाणतील, सगळे मजा करतील आणि आपले विस्थापित मात्र पुन्हा क्षण ठणठण विकासाच्या नावानं बोंब मारत बसतील. तर मित्रांनो, सावध व्हा. हाच संदेश तुम्हाला राहुल माकणीकर देतोय. बरोबर. बिलकुल बिलकुल. धन्यवाद. रजा घेऊया. तरी मुलाखत रंजक वाटली, कारण विषय गमतशीर होता. ही कुठल्या पक्षाची मान्यता नाही, हा कुठल्या याचा नाही, फक्त ह्याचं म्हणणं आहे की प्रस्थापित विस्थापित. मी शेवटी एक सांगतो, माझं मेवना थांबलं एका मतदारसंघातून निवडणुकीला. मी गेलो नाही, माझा मित्र एका मतदारसंघातून थांबलाय. त्यांनी मला प्रचाराला बोलवलं, मी बिलकुल गेलो नाही. कुठल्याही प्रचाराला मी गेलेलो. तुमच्या डोक्यात तेच आहे, फक्त प्रस्थापित विस्थापित आणि मनोज दादाचा जो आदेश आहे तोच. तर मित्रांनो, आता आम्हाला रजा द्या. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube
चॅनल